तर मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं अप्रतिम फलंदाजी केली आणि चांगली धावसंख्या उभारली पहिल्या इनिंगमध्ये वक्रतुंड या टीमना, तर मॅन ऑफ द मॅच ज्याच्या बॅटमधनं 35 धावा आल्या, मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय हुसेन, ज्यानं खूप चांगली फलंदाजी केली. तर बड्डे बॉय सुदर्शन भोईर यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड हुसेनला द्यायचा. हुसेननं चांगली बॅटिंग केली. तर मॅच आपण बघू शकाल. जय बोले विपक्ष मोर युनायटेड या दोन टीम्स मध्ये लढत असेल. टॉस जिंकला आपण बघू शकाल जय बोले 11 टीमला आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा डिसिजन स्वीकारलाय, आमंत्रित केलाय फलंदाजीसाठी आपण बघू शकाल मोर युनायटेड या टीमला. योग्य तो वापर केला आधी रावतनं, ठोकलाय दर्जेदार ब्रँडेड फटका, षटकार.
पहिल्याच बॉल वरती आपण पाहिलं षटकार पेस केला बॅट्समन आधी रावत ना अतिशय इन्फॉर्म मध्ये आहे. या आधीच्या 2 मॅच मध्ये आधीनं हाकार माजवलाय. मात्र या मॅच मध्ये सुद्धा 30 दहशत आणि तोच दरारा. अजून एक दमदार फटका अजय वरती चढवला. बॉल जाईल सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी षटकार. दोन बॉल वरती 2 षटकार आलेत. धावगती आपण पाहिली अतिशय वेगाने वाढतीये. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. धावचीची संधी उपलब्ध झाली आहे. मास्टरच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग आपण पाहतोय. एका धावावरती इथे रोख लावली आहे. यावेळेस दिशा बघावी लागेल. दिशा खराब आहे. वाईड बॉलचा इशारा आलाय. अतिरिक्त बॉल गोलंदाज अजयनं फेकलाय. यावेळेस समोरच्या दिशेने आउटफील्ड फास्ट आहे. मात्र डीप मधनं फिल्डर बंटी येत आहेत. बॉलची अडवणूक होतीये. एकदा इथे कंप्लीट केली जाते. चांगला फटका बॉलर्स बॅक ड्राईव्ह आपण पाहिला. मात्र फिल्डिंग चांगली होती. एकदा इथे एका धावेच्या मदतीने धावफलक आपण बघू शकाल 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. पहिलं षटक अजय या गोलंदाजाचा वापर केलाय. यावेळेस रनअप मध्ये अडथळा निर्माण होते आपण बघू शकाल अजयला. यावेळेस चांगला बॉल लेग कटरचा वापर केला यावेळेस अजयना. चांगला बॉल अजयच्या माध्यमातून आपण बघू शकाल डिलिव्हर करण्यात आला. एकदा वेती एका धावेने स्कोर कार्ड पुढे जाईल 16 या आकड्यावरती. यावेळेस अजून एक चांगला बॉल. एका षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय. धापलकावरती टोटल आपण बघू शकाल 16. तर गोलंदाजी मार्कवरती आपण बघू शकाल अर्जुन आलाय. ह्या वेळेस बॅटची कडा बिग विकेट डाऊन. पहिल्याच बॉल वरती अप्रतिम. पहिल्याच बॉल वरती अर्जुन आपण पाहिला फलंदाज आधीला फसवलाय. मोठा मासा जाळ्यात अडकलाय. आधी बॅक टू पवेलियन. आधीने या आधीच्या 2 मॅच मध्ये काय जबरदस्त बॅटिंग केली. मात्र आधीला इथे अर्जुन कडनं शांत ठेवण्यात आले. पहिल्याच बॉल वरती काय जबरदस्त कामगिरी अर्जुन आपल्या टीम साठी करतोय. पहिल्या मॅच साठी उपलब्ध नव्हते. मात्र नरू भाऊ या मॅच साठी उपलब्ध नाहीयेत. त्यांच्या जागेवरती अर्जुन आला आणि अर्जुननं
काय चांगली कामगिरी केली आपल्या टीमसाठी. पहिल्याच बॉलवरती मोठा धक्का दिलाय मोर युनायटेड या टीमला. नवीन फलंदाज आपण बघू शकाल नानू येतोय. अक्षय उर्फ नानूला आपण पाहतोय. यावेळी आडव्या बॅटनं लॉक केलाय. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल जाईल सीमारेषेबाहेर गोलीच्या वेगानं. 4 धावांसाठी चौकार. जबरदस्त फटका नानूने लगावला गोलीच्या वेगानं. चेंडू जाते सध्या. आपण पाहिलं बिग बॉस मध्ये सूरज अतिशय इन्फॉर्म मध्ये. गोलीगत धोका आपण सूरजला पाहतोय मराठी बिग बॉस मध्ये. या ग्राउंडचं वैशिष्ट्य आपण पाहिलं. बॉल आउटफील्ड मध्ये अतिशय वेगाने ट्रॅव्हल होतोय. त्याचा फायदा प्रत्येक टीमला आपण पाहिला मिळतोय. चांगला फटका नानून लगावला. 4 धावा या बॉलवरती आल्या. यावेळेस अप्रतिम बॉल पडल्यानंतर अतिशय वळण प्राप्त केलाय. हातभर वळण या चेंडून प्राप्त केला. पंचांचा इशारा वाईड बॉलचा आला. लेग ब्रेकचा वापर करतोय गोलंदाज अर्जुन. ह्यावेळेस चांगला बॉल खांद्याचा वापर केलाय. शॉर्ट अप लेन बीट केलाय नानूला. धावसंख्या दापलकावरती आपण बघू शकाल 21-21. यावेळेस पुन्हा एकदा खराब बॉल. चेंडू अतिरिक्त वळण प्राप्त करतोय. आपण बघू शकाल अर्जुन आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे मात्र वळण जास्त प्राप्त करतोय. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका. अप्रतिम फिल्डिंग आपण बघू शकाल. गोलीच्या वेगाने चेंडू ट्रॅव्हल होत होता मात्र त्याला अडवलाय आणि या बॉल वरती धावा येतील. फक्त सिंगल. यावेळेस अजून एक चांगला बॉल. अप्रतिम गोलंदाजी आपण बघू शकाल. पहिल्या षटकामध्ये धावा जास्त आल्या. पहिल्या षटकामध्ये आधी क्रीज वरती होता मात्र आधी परतल्यानंतर आपण पाहिलं धावांवरती रोख लावलं जाते आहे. जय बोले 11 संघाच्या माध्यमातून. यावेळेस समोरच्या दिशेनं नानूच्या बॅट मधनं लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय दमदार फटका. 6 धावा षटकार. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. दापलकावरती टोटल आपण बघू शकाल 2 षटकाच्या समाप्तीनंतर दापलकावरती टोटल आपण पाहतो 30 धावा. 15.00 च्या सरासरीनं इथे धावा कुठल्यात मोर युनायटेड या टीमला. तिसरं षटक मार्गस्थावरती गोलंदाजी मार्क वरती बंटी आलाय. ऑस्ट्रेलिया टीमचा एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू. पहिलाच बॉल चेंज ऑफ पेस गती परिवर्तन मिश्रण आपण बघू शकाल बंटीच्या माध्यमातून इथे केले जाते. पूर्णपणे बीट केलाय.
बॅट्समन रवीला. यावेळेस अजून एक चांगला बॉल फॉलो थ्रो मध्ये आपण पाहिलं. चांगली फिल्डिंग बंटीकडनं होती. अप्रतिम गोलंदाजी बंटीच्या माध्यमातून आतापर्यंत राहिली. धावफलकावरती टोटल आपण बघू शकाल 30 धावा. अप्रतिम गोलंदाजी करतोय बंटी. चेंडू रिलीज केल्यानंतर आपण पाहिलं स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये बॉल अडवला. यावेळेस वेट अँड वॉच फेकून दिलाय. चेंडू सीमा पलीकडे. 6 धावा. षटकार. पुन्हा एकदा गती कमी केली आणि यावेळेस मात्र वेट केला आणि शेवटच्या मोमेंटला चेंडूला फेकून दिलाय 6 धावांसाठी. यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फटका सजवला. डीप मधनं टोकन येतोय. लॉंगॉपला यावेळेस अजून एक चांगला बॉल डॉट बॉल आलाय. इथे नानूला बीट केलाय. सातत्याने आपण बघू शकाल गती परिवर्तन चेंज ऑफ पेस पूर्णपणे अडथळा निर्माण करतात फलंदाजांसाठी. प्रत्येकी चेंडूवरती गती कमी केली जाते. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल. अप्रतिम फिल्डिंग. कीपरनं हा बॉल अडवलाय. सिंगल येते या बॉल वरती. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. धावफलकावरती टोटल आपण बघू शकाल 38-38. पहिलाच बॉल आपण बघू शकाल. विकेटच्या मागे ट्रॅव्हल होते स्वतः अर्जुन. यष्टी रक्षक आहे. बॉल वरती येतोय आणि एकदा वेत्या कंप्लीट केली जाते. टोकन आलाय 4थ्या षटकामध्ये. धावसंख्या धावफलकावरती 39-39. पूर्वार्धाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यावेळेस पुन्हा एकदा बॉल हवेत आहे. डीप मध्ये अजय. इथे अजय कडनं झाली आहे मिस्टेक. सोप्पा झेल होता. अजयला पकडता आलं नाहीये. झेल ड्रॉप होतोय. पकडो कॅच जितो मॅच. पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. बघू शकाल रवी सारख्या फलंदाजाचा झेल मैदानाच्या आतमध्ये सोडला जातो. 2 धावा येतात या बॉल वरती. 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल 41-41 या आकड्यावरती. यावेळेस खराब बॉल. अतिरिक्त चेंडू फेकला गोलंदाज टोकनना. वाईट बॉलचा इशारा पंचांकडनं येतोय. अमोल पंचांच्या भूमिकेमध्ये आपण बघू शकाल. यावेळेस नो बॉलचा इशारा आलाय. येणारा चेंडू फ्रीट असेल. अजून एक अतिरिक्त बॉल आला. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आपण अमोल यांना पाहतोय जे महाराष्ट्र पोलीस मध्ये कार्यरत आहेत आणि क्रिकेट वरती त्यांचा असलेला प्रेम आपण बघू शकतो.
यावेळेस पुलर लेनचा बॉल उडवलाय, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय, दमदार फटका, षटकार. बघा अजयनं याच फलंदाजाचा झेल ड्रॉप केला होता आणि त्या फलंदाजाच्या बॅट मधनं हा षटकार येतोय. तुम्ही एखादी चुकी, तुम्हाला या स्पर्धेतून बाहेर जावं लागेल, कारण रवी सारख्या फलंदाजाचा झेल तुम्ही महत्वाच्या मॅच मध्ये सोडू शकत नाहीयेत आणि ती चुकी अजयनं दाखवली. लगेचच त्या चुकीवरती इथे आपण पाहतोय षटकार येतोय रवीच्या बॅटमधनं. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये आणि पुन्हा एकदा तेच दाखवत असताना चुकीला माफी नाहीये, टोकलाय, अजून एक फटका, षटकार. धप्पलकावरती टोटल आपण बघू शकाल 55, 55 धावा, डबल पंजा. तर आपण बघू शकाल यावेळेस विकेटच्या मागे चेंडू ट्रॅव्हल करतोय, पंचांचा इशारा नो बॉलचा आलाय. आणि इथे 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि जर बॅटला बॉल ब्रश झाला तर नो नसेल, फेअर डिलिव्हरी आहे, नो बॉल नाही आहे, फेअर डिलिव्हरी आहे. 2 धावा या बॉल वरती येत आहेत. एका सत्राचा खेळ इथे समाप्त झालाय. पूर्वार्धामध्ये विचार जर केला, प्रथम फलंदाजी करत असताना मोर युनायटेड या टीमनं कुठल्यात दापलकावरती आपण पाहिलं 57 धावा आणि येणाऱ्या सत्रामध्ये गरज 58 धाव्याची टीम जय बोले 11 ला.
तर याच दरम्यान आपण बघू शकाल आमचे जतीन स्पोर्टचे उदय आयर आणि मनू खंडागले यांचं शुभ आगमन झालंय या आपलं जय बोले चषक 2024 मध्ये सहर्ष सहर्ष स्वागत. तर मी पुन्हा एकदा विनंती करतोय आमचे मान्यवर सन्माननीय जतीन स्पोर्टचे ओनर उदय खंडागले तर आपण बघू शकाल उत्तरार्धाला सुरुवात झाली आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. अर्जुन आणि मनीषला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. 58चा टार्गेट आहे. गोलंदाजी मार्क वरती रोहित आचार्य सज्ज झालाय. मोर युनायटेड या टीम कडनं पहिलाच बॉल हवेत आहे डीप मध्ये फिल्डर आणि इथे झेल टिपलाय. अर्जुनला परतावा लागेल. पहिल्याच बॉल वरती अर्जुनचं विकेट इथे संपादन केलं गोलंदाज रोहित आचार्यनं. अप्रतिम सुरुवात केली आहे गोलंदाज रोहितनं. पहिल्याच बॉल वरती विकेट प्राप्त केली आहे. अर्जुनला परतावा लागतोय. नवीन फलंदाज आपण बघू शकाल राहुल आलाय. पहिल्याच बॉल वरती धक्का दिलाय गोलंदाज राहुल आचार्यना. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय राहुल. यावेळेस कोलवा टप्प्याचा बॉल फेकला बीट केलाय. अप्रतिम चेंडू फेकलाय. पूर्णपणे शांत ठेवलाय बॅट्समन राहुलला. 58चा पाठलाग करायचा. 58चा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी अर्जुन आणि मनीष आला होता. मात्र अर्जुनला लवकर परतावा लागला आणि इथे राहुल आलाय. राहुल सुद्धा लगातारचे 2 चेंडू डॉट खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत एकही धाव स्कोर कार्ड मध्ये ऍड झाली नाहीये. चांगली गोलंदाजी होतीये. यावेळी चांगला फटका. तिथे फिल्डर तैनात. त्याच्या डोक्यावरनं बॉल फ्लाय होतोय. जाईल एका टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय राहुलच्या बॅट मधनं. हा दमदार फटका. 4 धावा चौकार. चौकारानं श्रीगणेश केलाय बॅट्समन राहुलनं. पहिले 2 बॉल डॉट खेळला. त्याच्यानंतर आपण राहुलच्या बॅटमधनं चौकार येताना पाहतोय. रोहितचा विचार जे केला. मोर युनायटेड साठी एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. यावेळी दिशा बघावी लागेल. दिशा खराब आहे. चेंडूची पिचिंग आपण पाहिली आउटसाइड द ऑफ स्टंप होती. उजव्या एसटीला सोडून जाणारा चेंडू पंच अमोल यांनी दर्शवलाय की हा चेंडू खराब आहे. अतिरिक्त ह्या वेळेस बॉल पडल्यानंतर डीप राहिलाय. एक धाव कंप्लीट केली. दुसरी धावेचा प्रयत्न केला जातो आहे आणि 2 धावा सुद्धा इथे सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. धापलकावरती टोटल आपण बघू शकाल 1 गडी बाद 7. यावेळेस अजून एक चांगला बॉल. अप्रतिम चेंडू. एका षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय. धापलकावरती टोटल आपण पाहतोय 1 गडी बाद 7.
यावेळी जबरदस्त फटका मनीषच्या बॅट मधनं आपण पाहतोय दमदार फटका आलाय. षटकार रवीवरती चढवलाय हल्ला. धावसंख्या डबल डिजिट मध्ये येते. 13 धावा धापलकावरती आपण पाहतोय. मनीषचा विचार जे केला एक अप्रतिम फलंदाज आहे. त्याच्या नावावरती मालिकावीरची एक 4 व्हीलर सुद्धा आहे. आणि आता या मॅच मध्ये मनीषला चांगली फलंदाजी करावी लागेल. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका. यावेळेस मात्र चेंडून उंची जास्त गाठली आहे, लांबी कमी आणि इथे फलंदाज होईल बाद. षटकारानंतर लगेचच प्रतिउत्तर आपण रवीकडनं पाहिलं. फलंदाज बाद होईल मनीष. धावसंख्या धापलकावरती 13 आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती रवी न्यू बाशमन इनेट नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती आपण टोकनला पाहतोय. यावेळी सनसाइडला अलॉन द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल करतोय. डीप मधनं फिल्डर येतोय. शेवटच्या मोमेंटला बॉल अडला जातोय. तोपर्यंत 3 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. यावेळेस राहुलच्या बॅट मध्ये येतोय लांबवरचा देखना फटका. षटकार. राहुलने या आधीच्या मॅच मध्ये सुद्धा 3 चेंडू 3 षटकार लगावले होते. राहुल कडनं सुद्धा अपेक्षा असतील या मॅच मध्ये. धाव संख्या धापलकावरती आपण बघू शकाल 22 लॉस ऑफ 2 विकेट. यावेळेस फुलरलेनचा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय आणि इथे झेल ड्रॉप आपण बघू शकाल. आता इथे डायरेक्ट हिट. खराब क्रिकेट. तीन धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. बघू शकाल राहुलचा झेल होता. राहुलचा झेल लॉंग ऑफला ड्रॉप होते. पहिल्या इनिंग मध्ये रवीचा झेल ड्रॉप झाला. त्याच्यानंतर रवीनं 2 षटकार पेस केले आणि आता मात्र राहुलचा झेल इथे ड्रॉप होतोय. धापलकावरती टोटल आपण बघू शकाल 25. बारा चेंडू आणि 33 धावेची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. जय बोले 11 ला. जय बोले 777 हा संघ आपण पाहतोय. सेकंड वरती राहुल असेल. 12 चेंडू 33 ची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती गणेश आलाय. या षटकामध्ये 20 ते 25 धावा जर कुठल्या बॅटिंग करत असताना जय बोले 11 ना तर या मॅच मध्ये चांगली स्थिती प्राप्त करेल. गणेश आलाय गोलंदाजी मार्क वरती. पहिलाच बॉल उडवलाय. जबरदस्त देखणं स्ट्रोक. अप्रतिम फटका राहुलच्या बॅट मधून येतोय. हा दमदार दर्शनीय 6 धावांसाठी ठोकलाय. अप्रतिम फटका.
आपण बघू शकाल जबरदस्त फटका ऍक्शन रिप्ले मध्ये. काय जबरदस्त स्ट्रोक राहुलच्या बॅट मधनं आलाय, षटकार आलाय. इथनं संघर्षाला सुरुवात केली आहे राहुलनं. अप्रतिम फटका. इथनं प्रेशर असेल गणेश वरती. पहिल्याच बॉल वरती धावा खर्च केल्या गणेशनं 6. या वेळेस दिशा बघावी लागेल, दिशा खराब आहे. आणि पंचांचा इशाराला वाईट बॉल. वाईड आला आपण बघू शकाल. अतिरिक्त धाव येते. धाव फलक पोहोचलाय 32 32 या आकड्यावरती. अद्याप 11 चेंडू आणि 26 धावेची गरज आहे. यावेळेस पुन्हा एकदा दिशा बघावी लागेल. यस, पंचा अमोल यांचा इशारा आलाय की पुन्हा एकदा गोलंदाजानं हा चेंडू खराब फेकलाय. बॅक टू बॅक 2 चेंडू खराब फेकले गोलंदाज. आपण बघू शकाल गणेशला पाहतोय. तिसऱ्या षटकामध्ये गणेश वरती जिम्मेदारी सोपवली गेली आहे आणि एका बॉल वरती गणेशने धावा खर्च केल्यात 8. ह्या वेळेस बॉल हवेत. कीपर आलाय चेंडू वरती आणि झेल पकडलाय. राहुलला परतावा लागेल. बिग विकेट डाऊन. राहुल बॅक टू पवेलियन. तर बघू शकाल न्यू बॅट्समन बंटी आला. बंटी यंदाच्या हंगामामध्ये अतिशय इम्फॉर्म मध्ये आणि ऑस्ट्रेलिया संघासाठी ग्रामीण क्रिकेट खेळतोय. आता मात्र उल्हासनगर हाफ साठी आपण पाहतोय जय बोले 11 मध्ये या खेळाडूचा प्रवेश झालाय. पहिलाच बॉल उडवलाय. मिस टाइम स्ट्रोक आहे. बॉल हवेत आणि इथे टिपलाय झेल. फलंदाजाचा संपलाय खेळ. बंटी बॅक टू पवेलियन. तर न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला सुधीर. पहिलाच बॉल सुधीरने उडवलाय. बॉल जाईल सीमारेषे बाहेर. 6 धावा. षटकार. काय जबरदस्त फटका सुधीरने पहिल्याच बॉल वरती लगावलाय. बॉल जातोय सीमारेषे बाहेर. आता गरज 8 बॉल आणि 19 धावेची. 8 चेंडू शिल्लक आहेत. 19 धावा जय बोले 11 ला बनवायचे आहेत. गोलंदाज गणेश पुन्हा एकदा सज्ज झालाय. यावेळेस दिशा बघावी लागेल.
चला पंच आपला डिसिजन त्वरित द्यायचा आहे. यस वाईट वाईट बॉलचा इशारा आलाय पंचांकडला. आता आपण बघू शकाल 8 बॉल आणि 18 धाब्याची गरज आहे. मॅच आता क्लोज आली आहे. 8 चेंडू आणि 18 धाब्याची गरज आहे. यावेळेस समोरच्या दिशेनं फटका सजवलाय. बॉल जाईल सीमारेषे बाहेर. काय जबरदस्त फलंदाजी सुधीरच्या बाट मधनं आपण पाहतोय. संघ अडचणीमध्ये होता आणि संघाचा संकट मोचक म्हणून आपण बघू शकाल सुधीर आलाय. 2 चेंडूवरती 10 धावा सुधीरने एकवटल्यात. यावेळेस विकेटच्या मागे अप्रतिम फटका. बॉल जाईल सीमारेषे बाहेर. अजून एक दमदार दर्जेदार फटका. 4 धावा चौकार. मॅच मध्ये आलाय ट्विस्ट. 3 चेंडू आणि 14 धाव्याची इनिंग सुधीरच्या बॅट मधनं आली आहे. आता 6 बॉल मध्ये 10 धाव्याची गरज आहे. आता 6 चेंडू मध्ये गरज आहे 10 धावेची. काय जबरदस्त बॅटिंग सुधीरनं दाखवली आहे. सुधीर अप्रतिम फलंदाज आहे आणि त्याने आपली आक्रमकता मोक्याच्या क्षणाला पेश केली आहे. तर सुधीरनं जबरदस्त फलंदाजी केली आहे. आपल्या टीमला मॅच मध्ये बनवून ठेवलाय. जबरदस्त बॅटिंग सुधीरनं 3 चेंडू मध्ये 14 धावा कुठल्यात. पवेलियन मधनं सेट झालाय. आपण बघू शकाल सुधीर न्यू बॉलर आपण बघू शकाल 4थ्या षटकामध्ये. यान्सनला आपण पाहतोय 6 बॉल 10 धाब्याची गरज आहे. सेकंड वरती टोकन आहे. 9 सेकंड वरती सुधीर आहे. पहिलाच बॉल सुरेख फेकलाय. कमबॅक केलाय यान्सननं. आता गरज आहे 5 चेंडू आणि 10 धावेची. एखादा मोठा हिट मॅच पूर्णपणे जय बोलेच्या बाजूला झुकवेल आणि तो मोठा हिट आलाय. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिलाय बॉलला. टोकनच्या बॅट मधनं हा दर्जेदार ब्रँडेड फटका. 6 धावा षटकार. आता मॅच मध्ये गरज आहे जय बोले 11 ला 4 चेंडू मध्ये 4 धावेची. काय जबरदस्त फलंदाजी होते बघा. मॅच होती कुठे आणि आली कुठे. 4 चेंडू आणि 4 धावेची गरज आहे. सामना अतिशय क्लोज झालाय. यावेळेस ऑन साइडला मॅच फिनिश. लांबवरचा जबरदस्त फटका षटकार. वेल प्लेड सुधीर. वेल प्लेड टोकन. हार्ड लक टीम मोर युनायटेड. खूप चांगला खेळ केला मोर युनायटेड या टीमला. मात्र इथे परास्त व्हावं लागला. सुधीरनं काय जबरदस्त बॅटिंग केली आहे. सुधीरनं मोक्याच्या क्षणाला येऊन आपल्या टीमसाठी महत्वपूर्ण 14 धावा बनवल्या आणि आपल्या टीमला विजय करून दिला. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सुधीर. तर मॅन ऑफ द मॅच सुधीर.
या आपण मॅन ऑफ द मॅच चा अवॉर्ड घेण्यासाठी. तर बघू शकाल मोक्याच्या क्षणाला जेव्हा संघाला गरज होती, संघ अडचणीमध्ये होता आणि तेव्हा संघाचा संकटमोचक सुधीर मैदानामध्ये आला आणि 3 चेंडूवरती 14 धावा कुठल्या आणि मॅच पूर्णपणे आपल्या बाजूने टर्न केली आणि सामना विठरतोय सुधीर. तर योगेश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण बघू शकाल सुधीरला मॅन ऑफ द मॅच चा अवॉर्ड दिला जातो. वेल प्लेड सुधीर, बेस्ट ऑफ लक या पुढील मॅच साठी. आणि पंकज कापडे यांच्याकडनं सुधीर साठी पारितोषिक येते 500 रुपयाचा. तर बघू शकाल सुधीर साठी पंकज कापडे यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आणि मॅन ऑफ द मॅच चा अवॉर्ड आपण बघू शकाल योगेश पाटील यांच्या शुभ हस्ते सुधीरला गोल्ड मेडल दिला जातो. जबरदस्त क्रिकेटचा थरार आपण मागील मॅच मध्ये अनुभवला. काय जबरदस्त खेळ. जय बोले